नागपुर शहर में मानव तस्करी और देह व्यापार के नेटवर्क को खत्म करने के उद्देश्य से चलाया जा रहा ऑपरेशन शक्ति के अंतर्गत बेलतरोड़ी पुलिस और क्राइम ब्रांच की टीम ने गुप्त सूचना के आधार पर जाल बिछाकर डोबीनगर बेसा स्थित प्रमिला प्रकाश होटल में देह व्यापार के अड्डे पर बड़ी छापामार कार्रवाई की व देह व्यापार में लिप्त बेसा निवासी आरोपी दलाल कांचन निमजे, होटल मैनेजर दीपक हेमंत शुक्ला को गिरफ्तार कर लिया और 3 पीड़ित महिलाओं को मानव तस्करों के चुंगल से छुड़ाया गया। बता दें कि पीड़ित महिलाओं को कम समय में अधिक पैसा कमाने का लालच देकर उन्हें देह व्यापार के दलदल में फंसाया गया था। इस कार्रवाई में पुलिस ने आरोपियों के पास से कुल 65,900 रुपए का माल बरामद किया है और पुलिस इस मामले की आगे की जांच में जुटी है। सामाजिक सुरक्षा पथक जे आहे क्राइम ब्रांच तिथे नेमणूक असलेले पोलीस हवालदार लक्ष्मण चौरे यांना माहिती मिळाली होती की कांचन नावाची जी ब्रोकर आहे ती कस्टमरला मुली प्रोवाइड करतात आणि ते मुली प्रोवाइड करल्यानंतर त्यांचे काही जे ठराविक ठरलेले हॉटेल्स आहे त्या ठिकाणी ते पुढील सेवा देण्यासाठी विक्रीसाठी त्यांना त्या ठिकाणी त्या हॉटेलमध्ये त्या मुलींना पाठवतात। तर या माहितीवरून आम्ही रेड करण्याचे निश्चित करून जो आमचा बोगस ग्राहक होता त्याच्या मार्फतीने कांचनला संपर्क साधला आणि कांचनला संपर्क साधल्यानंतर ती जे हॉटेल आहे प्रमिला प्रकाश नावाचं हॉटेल आहे, डोबीनगर एरिया आहे, बेसा रोडवर बेलतरोडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये त्या ठिकाणी ती रेड झाली। कारवाईमध्ये जो आमचा पंटर ग्राहक आणि त्याचा एक मित्र असे 2 जण आम्ही पाठवले होते। तर ॲक्च्युली मुली तिथे आल्या होत्या, पण ती जी लेडीज होती ब्रोकर कांचन निमजे ती स्वतःच त्या मुलींना उबेर ऑटोने घेऊन त्या ठिकाणी आली होती आणि त्या ठिकाणी मग ती रेड कारवाई झाली। तर त्या रेड कारवाईमध्ये हिने पर कस्टमर 3,000 रुपये मागितले होते, म्हणजे जो आपला पंटर ग्राहक होता त्याचे 3,000 रुपये, हॉटेलमध्ये रूम बुक करण्यासाठी 2,400 रुपये आणि जो पंटर ग्राहकासोबत आपण एक मित्र पाठवला होता त्याच्याकडून सुद्धा त्या कांचनने ऑनलाईन 3,300 रुपये घेतले। अशा प्रकारे ती त्या प्रकाश प्रमिला हॉटेलमध्ये रेड कारवाई झाली। त्यामध्ये आपण एकूण 2 आरोपी त्या ठिकाणी बनवले, जो हॉटेलचा मॅनेजर आणि ही जी आहे कांचन मोरेश्वर निमजे वय 28 वर्ष, ही गोळबार चौक हनुमान मंदिर पटवी गल्ली इथे राहते आणि दुसरा जो मॅनेजर होता दीपक हेमंत कुमार शुक्ला वय 21 वर्ष, राहणार संत ताजुद्दीन बाबानगर बेसा रोड पोलीस ठाणे होडकेश्वर असे 2 आरोपी बनवले। या कारवाईमध्ये एकूण 3 पीडित आम्ही सुटका केली। त्या पीडिता 21, 22 आणि 27 वर्ष वयाच्या होत्या। 21 आणि त्यांच्याशी विचारपूस केली असते आम्हाला जाणवले की एकदम घरची हलाखीची परिस्थिती आहे, पैशाची चणचण आहे। काही मार्गाने या कांचनसोबत एखाद्या इव्हेंटमध्ये किंवा कोणत्या दुसऱ्या प्रोग्राममध्ये यांचा संपर्क कांचनसोबत आला आणि कांचननी यांना या देहविक्री व्यवसायाच्या चुकीच्या मार्गाने यांना वळवलं, हेच निष्पन्न झालं त्या कारवाईमध्ये। त्या कारवाईमध्ये एकूण जो मुद्देमाल आहे वेगवेगळ्या कंपनीचे 3 फोन, तिथला DVR रजिस्टर आणि जे काही आणखी सामान त्या ठिकाणाहून आम्ही जे जप्त केलं असा तो 69,500 रुपयाचा मुद्देमाल त्या ठिकाणाहून जप्त करण्यात आलेला आहे। कारवाईमध्ये मी स्वतः होतो, पोलीस हवालदार लक्ष्मण चौरे, पोलीस हवालदार प्रकाश मातुरकर, पोलीस हवालदार किशोर ठाकरे, पोलीस हवालदार नितीन वासने, पोलीस हवालदार आरती चव्हाण, चालक महिला पोलीस शिपाई पूनम शेंडे असे सर्व कारवाई पथकामध्ये नेमणूक असलेले अधिकारी कर्मचारी होते। लोकवाहिनी डिजिटल न्यूज के लिए विशाल बंबड़वार की रिपोर्ट।